सो फायनली आज आम्ही परत जायला निघतोय, त्यामुळे ऋग्वेदचे रोजच्या पेक्षा काहीतरी जास्तच लाड सुरू होते. ऋग्वेद आणि माझी अशा 2च बॅग घ्यायच्या आम्ही ठरवलं होतं, पण जाईपर्यंत त्या 2च्या 4 कधी झालं हे कळलंच नाही. आज आम्ही फायनली जातोय म्हणून धावपळ करत आम्हाला भेटायला आलेली ही माझी मैत्रीण. तिच्याशी मात्र मला काहीच बोलता आलं नाही, एवढी गरज धावपळ चालू होती. ऋग्वेदला फक्त आपण दोघांनीच घेऊन जायचं निदान काही दिवसांसाठी, तरी हा माझा निर्णय होता आणि हे कोणालाच पटलं नव्हतं. पण खूप समजावून सांगितल्यानंतर फक्त अनु साठी रेडी झालं. ऋग्वेदला सांभाळण्यासाठी आमच्या घरचे सगळेच खूप उत्साही आहेत, त्यामुळे हे सगळे मला जेव्हाही गरज पडेल तेव्हा फक्त हाकेच्या अंतरावर आहे. तरीही मी हे डिसिजन का घेतलं हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आज सकाळपासून घरातलं वातावरण जरा हसरं ठेवावं याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण ते काही आम्हाला जमलं नाही. यावेळीचा आमचा परतीचा प्रवास काही वेगळा आहे, नेहमीपेक्षा खूपच वेगळा आहे आमच्यासाठी सुद्धा आणि त्यांच्यासाठी सुद्धा. एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीची पाठवणी करताना तिचे आई वडील जसे रडतात, तसे हे लोक ऋग्वेदची पाठवणी करताना रडत होते. कारण ऋग्वेद असल्यापासून त्यांची सकाळ कधी व्हायची आणि दिवस कधी संपायचा हे त्यांनाही कळायचं नाही. पण शेवटी त्यांचे हे चेहरे बघून आम्हाला घरातून निघायची बिलकुल इच्छा होत नव्हती, पण जाणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.